नमस्कार मित्रांनो, आपलं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारी व झटपट बनणारी मिसळ पाव। चला तर बघूया मिसळ पाव बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य। इथे 250 ग्रॅम मोड आलेली मटकी आपण घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता याला किती चांगल्या प्रकारे मोड आलेले आहेत। त्यानंतर टोमॅटो, कांदा, त्यानंतर खोबरं, त्यानंतर आलं, लसूण, त्यानंतर जिरे, हळद, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि लाल मिरची पावडर। चला तर आपण आपली आता मिसळ बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण मटकीला कुकरमध्ये एक शिट्टी करून घेणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकले आपण। त्यानंतर आता ही मटकी यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर मटकीला असं चांगलं परतून घ्यायचं व त्यामध्ये 1 चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं। आपली मटकी ही चांगल्या प्रकारे आता परतून झालेली आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि फक्त 1 शिट्टी करून घेणार आहोत कुकरला। एक शिट्टी झालेली आहे कुकरला। तुम्ही बघू शकता मटकी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। कुकरमध्ये हे जे खाली पाणी राहिलेलं आहे हे आपण कट करताना याचा वापर करणार आहोत। आता हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे हे सर्व परतून घेणार आहोत। मग कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये खोबरं आपण आता परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो ही असंच परतून घेणार आहोत। आपले सर्व मसाले परतून थंड झालेले आहेत। आपण ते आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। आपण आता कढई गरम करून त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यानंतर आपण त्याला जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी देऊन घेणार आहोत। कढीपत्त्याची ही चांगली फोडणी झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते चांगलं परतून घेणार आहे। हे जे वाटण आहे ते साधारण 5 ते 6 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर हे वाटण आता आपलं चांगलं परतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1.5 चमचा आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकणार आहोत आणि त्यानंतर इथे 1.5 चमचा आपण मिसळ मसाला टाकून घेणार आहोत। सर्वांना एकजीव करून आपण परत एकदा चांगलं परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला हा मसाला जो आहे तो चांगला परतलेला आहे। त्याला साईडने असं तेलही सुटलेलं आहे। यानंतर आपण कुकरमध्ये जी मटकी शिजवून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत यामध्ये। हिलाही मसाल्यामध्ये चांगलं परतून घेणार आहोत आपण आता यानंतर आपण यामध्ये 1.5 ग्लास गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहोत, ज्याने तर्री जी आहे ती चांगली येते। मिसळला कट जो आहे तो चांगला येतो। त्यानंतर यामध्ये आपण 1.5 चमचा चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। आता हिला 7 ते 8 मिनिटं आपण चांगलं उकळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली ही जी मटकी आहे आता ही चांगल्या प्रकारे उकळलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला मिसळ पावचा हा जो रस्सा आहे हा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून आपण गॅस हा बंद करून घेणार आहोत। चला आता आपण मिसळ पावचं ताट तयार करून घेणार आहोत। मला मिसळ पावची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत नमस्कार।